सुनावणे रामशेठ नेपाळे नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित असलेल्या होती भोर अक्षय महाराज भोसले मोहित शेख कमाले आणि त्यांचा मित्रपरिवार व्यासपीठावरील सर्व पूजनीय सन्माननीय मान्यवर आणि हजारोच्या संख्येने उपस्थित बंधुवाडी केली। मी सर्वप्रथम शरददादा सोनवणे असतील, आमचे अक्षय महाराज असतील किंवा आपण सर्व असतात त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण या भक्तिमय वातावरणामध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी मला आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिली। शरददादांनी सांगितलं की अनंत अडचणीवर मात करत आज मी या ठिकाणी पोहोचलो। मला असं वाटतं की अशा कार्यक्रमाला जात असताना संघर्षाचा आकडा आहे आणि तो संघर्ष करत संघर्षावर मात करत आलो म्हणून तुकाराम माऊलींचा देखील आशीर्वाद मिळाला आणि तुमच्या सगळ्यांना देखील आशीर्वाद मिळाला। मी वाचले आणि ऐकले देखील तुकाराम महाराजांच्या नावाला यम देखील लावायचा। तुकाराम महाराजांची गाथा जेव्हा नदीमध्ये बुडवली गेली त्याच्यानंतर 14 दिवसानंतर भगवंताने ती ओळ काढली आणि त्या तुकाराम महाराजांच्या गाथेला छपाईसाठी माझ्याकडे तुम्ही एक पुस्तक मागितले आहे। आज आपल्याला व्यासपीठावर समजून देतो की पुढच्या 48 तासात ऐकताय का? पुढच्या 48 तासात 1 कोटी रुपये संस्थांच्या नावावर जमा होतील आणि नुसते 1 कोटी रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही। काल मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करत असताना मराठी भाषा म्हणजेच काय तर तुकाराम माऊलींचं साहित्य आहे, तुकाराम महाराजांचे अभंग आहे आणि कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल त्याचा उल्लेख अक्षय महाराज भोसले या ठिकाणी केला की मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा केंद्र सरकारला दिला, इंग्लिश पदाला दिला याची कारणं दोन होती। पहिलं कारण आणि दुसरं कारण त्या 1-2 नंबरमध्ये जात नाही पण ज्यावेळी मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हा पुरावा देण्याची संधी साहित्यिकांना विद्वानांना मिळाली। ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची तुकारामांची गाथा या 2 ग्रंथांवर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा जर अक्षय महाराज त्याच्यात पुढे जाऊन आपल्या सगळ्यांनी जर जबाबदारी असेल तरी भारत करणार आहे। तुकाराम महाराजांच्या गाथेला सफाईसाठी आणि जनसामान्यांसाठी कुटुंबासाठी जे काय करायचे ते महाराष्ट्राचं करेल परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या मार्फत ई बुक मध्ये आणण्याचं भाषेमुळे हा महाराष्ट्र आज भारतीय संप्रदायामध्ये आम्ही सगळे कीर्तन ऐकतो, भजन ऐकतो परंतु माझ्या तुकारामांची गाथा ही परदेशातल्या माणसाला देखील कळली पाहिजे, त्याला देखील उमजली पाहिजे। त्यासाठी पुढच्या वर्षी पहिला भाग आज तुमच्याशी चर्चा करून ई बुक मध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र शासनाला जो काही निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तो आम्ही नक्की उपलब्ध करून देऊ। हा देखील सगळ्या कार्यक्रमाचा निमित्त मगाशी शरददादांनी एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख केला। आज मी राजकारणासाठी इथं आलेलो नाही फक्त तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे त्यासाठी मी इथं आलोय परंतु काही गोष्टी सांगितल्या पाहिजे। आजपर्यंतच्या इतिहासामुळे वारकऱ्यांच्या दिंडीला कधी निधी महाराष्ट्र शासनाने दिला होता ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देण्याचे भाग केले। आज देखील त्यांना मला सांगितलं की माझ्यातर्फे देखील सगळ्यांना शुभेच्छा द्या। माझी दिल्लीमध्ये बैठक असल्यामुळे मी येऊ शकत नाही परंतु वारकऱ्यांच्या सन्मानासाठी जे जे काय करायचं आहे ते एकनाथ शिंदे करायला तयार आहे। हा देऊन मला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आम्ही सगळेच असू मी महाराष्ट्राची संस्कृती जपतो, महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या पारंपरिकतेचा आहे आणि संस्कृतीचा आहे। ही संस्कृती म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे, वारकरी म्हणजे महाराष्ट्राची
आहे ते जाणणारे आम्ही सगळे असल्यामुळं अनंत अडचणी असताना देखील या ठिकाणी पोहोचलो. परंतु इथं पोहोचण्याची ताकद आपण सगळ्यांनी मिळून मला दिली. मला पहिल्यांदा सांगितलं 2.5 तासात पोहोचू शकता. मी हेलिकॉप्टर सोडून दिलं, गाडीतून निघालो. पुढे आल्यानंतर सांगितलं 2.5 तास लागतील. तरी पण मी पुढे निघालो. पुढे आल्यानंतर परत सांगितलं 2 तास लागतील. मी म्हटलं आता किती तास लागले तरी चालतील, परंतु तुमचं दर्शन घ्यायला येणार नाही. त्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा मला असं वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती घेण्यासाठी फार मोठा मोलाचा ठेवा आहे. आणि तोच आशीर्वाद आणि पाठिंबा आणि सहकार्य आम्हाला सगळ्यांना आपण करावं एवढीच या पवित्र ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. आज या त्रिवेणी संगमामध्ये येत असताना, ओतूर गावामध्ये येत असताना खरं दादा तुम्ही भाग्यवान आहात. खरं तर एका आमदाराच्या मतदारसंघामध्ये जर पवित्र ठिकाणी किती आहे हा जर आकडा काढायचा झाला 1 नंबरला आमचे शरददादा सोनवणे येतील. कारण मला असं वाटतं की बाबाजी चैतन्य महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लावलेला हा सगळा परिसर असेल, अष्टविनायकांचे 2 गणपती आहेत, हे किती आमदार भाग्यवान बघा. त्याच्यामुळे त्यांनी केलेली तुमच्यासाठीची मागणी ही कॅबिनेटमध्ये बोलवण्याची जबाबदारी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीने म्हणून स्वीकारली आहे. शेवटी वारकऱ्यांसाठी तर आम्हाला काय करता आलं, वारकऱ्यांसाठी पुढे जाऊन आम्हाला काही योगदान देता आलं तर तेवढंही आमच्या आयुष्यामध्ये आलेलं नाही. आणि म्हणून कदाचित अनेकांना माहीत असेल मी ज्या मतदारसंघात निवडून देतो त्या मतदारसंघाला पूर्ण समुद्र किनारा लावलेला आहे. आमच्याकडनं देखील पंढरपूरला पायी वारीसाठी येणारे अनेक लोक आहेत. परंतु जे आमच्या कोकणातली लोक वारीला पंढरपूरला येत नाही त्यांना माऊलींचं दर्शन हे रत्नागिरीतच व्हावं यासाठी सगळ्यात उंच माऊलींची मूर्ती महाराष्ट्रामध्ये पहिली निर्माण करायला तुमचा सहकार्य याची प्रसिद्धी मी कधी केली नाही. छावा चित्रपट आता आला असेल तर तिला माहिती आहे, छावा चित्रपट आता आला असेल पण महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा उंच पुतळा 2 वर्षापूर्वी निर्माण करणारा देखील तुमचा एक सहकार्य आणि एका प्रसिद्धीसाठी केलं नाही. पुढच्या पिढीच्या समोर आपल्या सगळ्यांचा वारसा राहावा यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि तो पूर्ण करण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतोय. आता एका निवडणुकीची माझ्याकडे मागणी केली आहे की माझ्या तब्येतीच्या पलीकडे माझ्या आवाजाच्या पलीकडे पण एवढंच सांगतो की शरददादा हे माझ्या अतिशय जवळचे सहकारी आहेत, जवळचे मित्र आहेत. हे तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो. काही काळानंतर सांगितलं तर आपण शरददादाच्या समोर अडचणी निर्माण करू शकतो, त्याच्यामध्ये जाहीरपणाने सांगत नाही. पण शरददादा देखील फार मोठ्या ताकदीनं वारकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी काम करत आहे. त्यांचं देखील मी मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं कौतुक करतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला. हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षराने घेऊन ठेवण्याचा क्षण आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापूर्वक आभार मानतो. आपल्या सगळ्यांचं, लाखो लोकांचं मला इथे आल्यानंतर दर्शन घेता आलं, आशीर्वाद घेता आले त्याबद्दल देखील तुम्हाला धन्यवाद देतो. आणि भविष्यात माऊलींचा विचार करून घेण्यासाठी आमचं सरकार आणि वैयक्तिक उदय सामंत तुमच्या सोबत आहे एवढा शब्द म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.